तशा पद्धतीनं माननीय जे गृहमंत्री साहेब आहेत आणि जलशक्ती मंत्रालयाचे जे मंत्री आहेत सी आर पाटील साहेब या सगळ्यांनी त्याला मान्यता दिली। त्यामुळे अनेक वर्षापासून आपल्याला कल्पना आहे की नर्मदा प्रकल्प पूर्ण होऊन पुष्कळ वर्ष झाले, याचे गेट्सही 2014 साली क्लोज झाले, पण महाराष्ट्राला मात्र एक थेंबही पाणी त्यातनं मिळालेलं नव्हतं। आपल्याला केवळ वीज मिळत होती। आजच्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या हिस्स्याचं 10 TMC पाणी हे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्यातनं विशेषतः इकडे नंदुरबार जिल्हा असेल, तिकडे जळगाव जिल्हा असेल किंवा जो आपला नाशिकचा काही भाग आहे, आता ते नेमकं कुठे आणि कसं न्यायचं याचा आपण आराखडा तयार करतो आहोत, पण त्यातनं मोठा फायदा हा महाराष्ट्राला आजच्या या बैठकीमुळे झालेला आहे। आणि म्हणून मी माननीय गृहमंत्री महोदय अमित शाह साहेब, जलशक्ती मंत्री जे आहेत आपले सी आर पाटील साहेब आणि गुजरातचे मुख्यमंत्री यांचेही आभार मानतो की एक सकारात्मक अशा प्रकारचा तोडगा या ठिकाणी निघाला आणि महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी मिळालंय। पुनर्वसन पूर्ण संपलेलं आहे। आम्ही तेच त्यांना त्या ठिकाणी मांडलं की ज्यावेळेस पुनर्वसन करायचं होतं त्यावेळी 2008 साली महाराष्ट्राने आपली जमीन दिली, पण महाराष्ट्राला पाणी मिळालेलं नाही, ते आज महाराष्ट्राला देण्याचं त्यांनी कबूल केलंय। त्यामुळे या 10 TMC पाण्यामुळे महाराष्ट्राला निश्चितपणे मोठा फायदा होईल आणि जवळपास मला असं वाटतं की गेले 15-20 वर्ष जो डिस्प्यूट चाललेला आहे तो एक प्रकारे आज समाप्त झालेला आहे। आज या ठिकाणी माननीय प्रल्हाद जोशी साहेब यांच्याकडे अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्री जे आहेत त्यांच्याकडे एक बैठक झाली आणि विशेषतः केंद्र सरकारने कुसुमच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी हा दिलेला आहे। महाराष्ट्र आज त्याच्यामध्ये नंबर 1 आहे। आज आम्हाला केंद्रीय मंत्री महोदयांनी सांगितलं की एकूण आम्हाला या योजनेमध्ये जेवढा पैसा मिळाला त्याचा 51% पैसा हा आम्ही महाराष्ट्राला दिला, म्हणून मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलाय। आता नवीन सुधारित कुसुम योजना येते, त्याही योजनेमध्ये महाराष्ट्राला त्यांनी जास्तीत जास्त मदत करावी अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केली आहे। त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी सांगितलं की विशेषतः प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे या योजनेमध्ये आताही महाराष्ट्र आता नंबर 1 वर आलाय, पण महाराष्ट्राने मोठं टार्गेट घेतलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा। आम्ही त्यांना आश्वस्त केलंय की महाराष्ट्र मोठं टार्गेट घेऊन तेही टार्गेट पूर्ण करेल। त्याच्या व्यतिरिक्त काही अजून गोष्टी त्यांनी आम्हाला लक्षात आणून दिलेल्या आहेत की ज्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। आम्ही आश्वस्त केलंय की त्याही गोष्टी आम्ही सुधारित करू आणि मला असं वाटतं की आतापर्यंत केंद्रीय मंत्रालयाने सर्वात जास्त पैसा हा महाराष्ट्राला दिलेला आहे आणि पुढेही या सगळ्या योजनांमध्ये आपल्याला तो निधी मिळेल याबद्दल मला खात्री आहे आणि म्हणून मी माननीय प्रल्हाद जोशी साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानतो। 10 TMC पाण्यामुळे किती महाराष्ट्राची भूमी सिंचित होणार आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि कुठले कुठले जिल्हे? खूप मोठ्या प्रमाणात हा सगळा फायदा होईल। विशेषतः नंदुरबार सारख्या जिल्ह्याला फायदा होईल। उत्तर महाराष्ट्रामध्ये हा सर्वात जास्त फायदा होणार आहे। आता या ठिकाणी जे उकईतनं, कारण उकई हा काही या योजनेचा भाग नव्हता, पण आपण त्यांच्या लक्षात आणून दिलं की आम्ही इथनं पाणी नेऊ शकत नाही। फार तर आम्ही आता हे जे 5 TMC डायव्हर्जनचं आहे ते आता आम्हाला अलाउ केलं तर ते आम्ही नेऊ शकतो, उरलेलं 5 TMC पाणी हे आम्हाला तिथनं नेताच येत नाही। त्यामुळे उकईतनं आम्हाला तुम्ही ते पाणी दिलं तरच आमचं 5 TMC पाणी जे आहे आणि मग तिकडनं तुम्ही आम्हाला द्या, इकडचं आम्ही 5 TMCचा हक्क जो आहे तो सोडून देतो, ते पाणी इथल्या ऐवजी आम्हाला तिकडनं तुम्ही द्या, तिथनं आम्हाला नेणं फिजिबल आहे। तर ते त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे आता त्याच्यावरचा जो प्रोजेक्ट आहे हा आता आपण या ठिकाणी तयार करू आणि मग डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट नंतर हे पाणी कुठे कुठे देता येईल हे आपल्याला मला सांगता येईल। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, भूगर्भाचं संकट आहे आणि मधल्या काळात नद्याजोड प्रकल्पासंदर्भात याचा काही परिणाम होऊ शकतो का, फायदेशीर? ते मला असं वाटतं की नदीजोड प्रकल्प हा आपल्याला फायदेशीरच आहे। याच्यामध्ये विशेषतः आता जो आपण या ठिकाणी फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्ट तयार केलेला आहे कोल्हापूर आणि सांगलीचा, तर त्या प्रोजेक्टमुळे देखील मराठवाड्यासारख्या भागामध्ये जवळपास 30-40 TMC पाणी आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, क्वांटम वाढवू शकतो। दुसरी आपली जी लिंक आहे म्हणजे वैनगंगा आणि नळगंगा ही जी लिंक आहे ज्यामध्ये 62 TMC पाणी आपल्याला मिळणार आहे, ती आता केंद्रीय मंत्रालयाकडे CWCच्या मान्यतेला गेली आहे। ती मान्यता झाली की आपण त्याचं टेंडर काढू शकू, ते अंतिम मान्यतेमध्ये आहे। बाकी सगळे रेग्युलेटरी अप्रुव्हल्स आपल्याला आलेले आहेत आणि नुकतंच त्याचं रिव्हिजन केल्यानंतर आता आपला ग्रह असा झालाय की त्यामध्ये अजून 25 TMC पाणी आपल्याला जास्त मिळू शकते, म्हणजे जवळपास 90 ते 95 TMC पाण्यापर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो। त्यामुळे तेही काम आहे।
इतर ज्या आपल्या लिंक्स आहेत त्याही आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत, ते डीपीआरच्या टप्प्यामध्ये आहेत. त्याचा डीपीआर फायनल झाल्यानंतर त्याचंही रेग्युलेटरी सगळे आपल्याला फायदे ज्या काही परमिशन्स आहेत त्या मिळालेल्या आहेत. त्या रेग्युलेटरी परमिशन्सच्या आधारावर डीपीआर फायनल झाला की तो डीपीआर सीडब्ल्यूसीच्या मान्यतेकरता आपण पाठवू. सर हिंदी में जानना चाहेंगे, आज जो मीटिंग हुई है अमित शाह जी के साथ में, उसमें क्या बात हुई है और क्या क्या प्रोजेक्ट पास हुए हैं? देखिए, जो नर्मदा का प्रोजेक्ट हुआ, इस प्रोजेक्ट में कई डिस्प्यूट चल रहे थे, विशेष रूप से महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश और राजस्थान, इन राज्यों में ये डिस्प्यूट चल रहे थे. उन सारे डिस्प्यूट्स को साथ में मिलकर रिजॉल्व करने की बात हुई और आज उसको हमने रिजॉल्व किया है. इसमें बहुत हम लोगों को लगता है कि एक अच्छी भूमिका माननीय गृह मंत्री जी ने और माननीय जल शक्ति मंत्री जी ने ली है, जिसके कारण जो हमारे ऊपर काफ़ी बकाया निकाला हुआ था, अब वो भी सारा खत्म हुआ और केवल 27 करोड़ रुपए ये महाराष्ट्र को अपने हिस्से के उसमें देने हैं. जो पहले 2000-3000 करोड़ रुपए हमारे ऊपर बकाया निकला गया था, वो सारा अभी माफ हो गया है. केवल 27 करोड़ रुपए महाराष्ट्र को देना है. और साथ में महाराष्ट्र को इसमें 10 टीएमसी पानी मिलना था, लेकिन वहाँ के ज्योग्राफिकल सिचुएशन के कारण और टोपोग्राफी के कारण वो पानी मिल नहीं सकता था. इसलिए हमने 2 अलग अलग प्रोजेक्ट्स उनके सामने रखे कि जहाँ से हम लोग एक जगह से 5 टीएमसी डायवर्शन कैनाल से हम ले सकते हैं और दूसरा 5 टीएमसी पानी हमको अगर उकई से मिलता है तो उसके कारण हम लोगों को वो फायदा होगा. तो उसको भी एक प्रकार से आज सैद्धांतिक रूप से मान्यता मिली है और मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र के लिए एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का दिवस है, जहां एक और चारों स्टेट्स ने मिलकर सारे प्रॉब्लम्स इसके सॉल्व किए. और मैं ऐसा मानता हूं कि प्रधानमंत्री जी के नेतृत्व में कोऑपरेटिव फेडरलिज्म का एक बहुत अच्छा नमूना है कि 4 स्टेट साथ में आकर चारों स्टेट्स के लिए विन विन इस प्रकार का प्रपोजिशन इस आज के बैठक के माध्यम से तैयार हुआ है. आज प्रहलाद जोशी के साथ ही मीटिंग हुई है. देखिए, आज हमारे जो अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्री आदरणीय प्रहलाद जोशी जी है, इनके साथ भी एक बैठक हुई है, जिसमें विशेष रूप से प्रधानमंत्री जी की जो 2 बहुत महत्वाकांक्षी स्कीम्स है, कुसुम की और जो प्रधानमंत्री सूर्य घर योजना है, मुफ्त बिजली जिसमें हर सबको मिलती है, इसकी समीक्षा की गई है. इसमें महाराष्ट्र ने बहुत अच्छा काम किया है. मंत्री जी ने हमको ये कहा कि महाराष्ट्र को कुल जो कुसुम में जो राशि रखी गई थी उसमें 51% राशि महाराष्ट्र को मिली है. तो मुझे ऐसा लगता है कि एक बहुत बड़ी राशि महाराष्ट्र को देने के लिए मैं आदरणीय मंत्री प्रहलाद जोशी जी का और प्रधानमंत्री जी का बहुत आभार व्यक्त करता हूं. अभी कुसुम 2 भी आ रही है, उसके लिए भी हमने चर्चाएं की है. केंद्रीय मंत्रालय ने भी मंत्री जी ने उनके भी कुछ कंसर्न्स हमारे लिए व्यक्त किए, जिसमें उनकी अपेक्षा है कि सूर्यघर योजना में महाराष्ट्र अभी आगे ही चल रहा है, अव्वल ही है, लेकिन एक बड़ा टारगेट महाराष्ट्र ने लेना चाहिए. तो हमने उनको ये आश्वस्त किया है कि महाराष्ट्र में इसमें बड़ा टारगेट लेगा और उस टारगेट को हम लोग पूरा करेंगे. साथ में उन्होंने ये भी अपेक्षा व्यक्त की है कि जो सोलराइजेशन में हम लोगों ने अलग अलग योजनाएं की है, उन कुछ योजनाओं में कुछ कंसर्न्स उन्होंने व्यक्त किए हैं, तो उन कंसर्न्स को भी हम लोग एड्रेस करेंगे और उसको ईज ऑफ डूइंग बिजनेस में कैसे लाके हम लोग ज्यादा से ज्यादा लोगों को उसका फायदा मिले, इस प्रकार का काम जो उन्होंने अपेक्षित किया है, हमने केंद्रीय मंत्रालय को और मंत्री जी को ये आश्वस्त किया है कि वो कार्य भी हम करेंगे. अब कुसुम की नया अवतार 2.0 भी आ रहा है. हमने वापस उनको ये कहा है कि हमने अच्छा काम किया है तो हमको उसका रिवॉर्ड मिले और उसमें भी ज्यादा से ज्यादा पैसा हमको मिले. उसको भी उन्होंने कहा है कि हम जिस प्रकार से अच्छा अगर उसमें पहल करके काम करेंगे तो उसमें भी भारत सरकार और मंत्रालय हमको मदत करेगा. तो मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं. एक प्रश्न पॉलिटिकल आहे की एनडीए मध्ये आणखीन एक नवीन पक्षाची एंट्री होणार का महाराष्ट्रात, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या अनुषंगाने, कारण जयंत पाटलांनी काही नेत्यांच्या भेटी घेतल्याचं कळतं. असं आहे की ही तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेली बातमी आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रातनं एनडीए मध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील. कुठलाही नवीन पक्ष आता एनडीए मध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही. पण सोबतचे लोक सोडून जाऊ नये म्हणून अशा स्वरूपाच्या बातम्या पेरल्या जातात का? आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. जे त्यांच्यासोबत आहेत, म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षात जे खासदार आणि आमदार आहेत, यांना कोणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही. मध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश 4ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात ज्या काही अडचणी होत्या, ज्या लिगसी इश्यूज होते, त्या संदर्भात बऱ्याच दिवसांपासून वाद चालले होते. त्यामध्ये कोणी किती पैसे द्यायचे
या संदर्भातले काही वाद होते. गुजरातनी जे काही पैसे खर्च केलेले आहेत त्याच्यामध्ये जे शेअरेबल पैसे आहेत त्यात जे काही वेगवेगळ्या राज्यांना पैसे द्यायचे आहेत त्या संदर्भातले काही वाद होते. आणि त्यासोबत महाराष्ट्राचं एक मत होतं की नर्मदा प्रकल्प हा पूर्ण झाला, परंतु महाराष्ट्राला त्यातनं 20 तर मिळाली, पण जे 10 TMC पाणी महाराष्ट्राला त्यातनं कबूल केलं होतं ते मात्र मिळालेलं नाही. ते पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. त्या दृष्टीने आजच्या बैठकीमध्ये फार चांगले निर्णय झाले आणि जवळपास इश्यूज क्लोज झाले. महाराष्ट्राला आता केवळ 27 कोटी रुपये देणं आहे. बाकी सगळं आपलं जे देणं आहे ते आता या ठिकाणी रद्द झालेलं आहे. आणि जे 10 TMC पाणी महाराष्ट्राला त्या ठिकाणी द्यायचं होतं त्याच्यामध्ये नर्मदा तापी डायव्हर्जन या स्कीममधनं 5 TMC आणि 5 TMC ची मागणी आम्ही उकईमधनं केली होती. तर त्याही संदर्भात आज हा निर्णय झालेला आहे. आणि विशेषतः उकईमधनं ज्या काळामध्ये पाणी असतं, हा जो पावसाचा काळ आहे त्या काळामध्ये 3 ते 4 महिने ते पाणी उचलायची परवानगी महाराष्ट्राला आम्ही देऊ हे गुजरातनी मान्य केलं. तशा पद्धतीनं माननीय जे गृहमंत्री साहेब आहेत आणि जलशक्ती मंत्रालयाचे जे मंत्री आहेत CR पाटील साहेब या सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. त्यामुळे अनेक वर्षापासनं आपल्याला कल्पना आहे की नर्मदा प्रकल्प पूर्ण होऊन पुष्कळ वर्ष झाले. याचे गेट्सही 2014 साली क्लोज झाले, पण महाराष्ट्राला मात्र एक थेंबही पाणी त्यातनं मिळालेलं नव्हतं. आपल्याला केवळ वीज मिळत होती. आजच्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या हिस्स्याचं 10 TMC पाणी हे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि त्यातनं विशेषतः इकडे नंदुरबार जिल्हा असेल, तिकडे जळगाव जिल्हा असेल किंवा जो आपला नाशिकचा काही भाग आहे, आता ते नेमकं कुठे आणि कसं न्यायचं याचा आपण आराखडा तयार करतो आहोत. पण त्यातनं मोठा फायदा हा महाराष्ट्राला आजच्या या बैठकीमुळे झालेला आहे. आणि म्हणून मी माननीय गृहमंत्री महोदय अमित शाह साहेब, जलशक्ती मंत्री जे आहेत आपले CR पाटील साहेब आणि गुजरातचे मुख्यमंत्री यांचेही आभार मानतो की एक सकारात्मक अशा प्रकारचा तोडगा या ठिकाणी निघाला आणि महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी मिळालंय. पुनर्वसन पूर्ण संपलेलं आहे. आम्ही तेच त्यांना त्या ठिकाणी मांडलं की ज्यावेळेस पुनर्वसन करायचं होतं त्यावेळी 2008 साली महाराष्ट्राने आपली जमीन दिली, पण महाराष्ट्राला पाणी मिळालेलं नाही. ते आज महाराष्ट्राला देण्याचं त्यांनी कबूल केलंय. त्यामुळे या 10 TMC पाण्यामुळे महाराष्ट्राला निश्चितपणे मोठा फायदा होईल. आणि जवळपास मला असं वाटतं की गेले 15-20 वर्ष जो डिस्प्यूट चाललेला आहे तो एक प्रकारे आज समाप्त झालेला आहे. आज या ठिकाणी माननीय प्रल्हाद जोशी साहेब यांच्याकडे अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्री जे आहेत त्यांच्याकडे एक बैठक झाली आणि विशेषतः केंद्र सरकारने कुसुमच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी हा दिलेला आहे. महाराष्ट्र आज त्याच्यामध्ये नंबर 1 आहे. आज आम्हाला केंद्रीय मंत्री महोदयांनी सांगितलं की एकूण आम्हाला या योजनेमध्ये जेवढा पैसा मिळाला त्याचा 51% पैसा हा आम्ही महाराष्ट्राला दिला. म्हणून मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलाय. आता नवीन सुधारित कुसुम योजना येते, त्याही योजनेमध्ये महाराष्ट्राला त्यांनी जास्तीत जास्त मदत करावी अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केली आहे. त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी सांगितलं की विशेषतः प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे या योजनेमध्ये आताही महाराष्ट्र आता नंबर 1 वर आलाय, पण महाराष्ट्राने मोठं टार्गेट घेतलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा. आम्ही त्यांना आश्वस्त केलंय की महाराष्ट्र मोठं टार्गेट घेऊन तेही टार्गेट पूर्ण करेल. त्याच्या व्यतिरिक्त काही अजून गोष्टी त्यांनी आम्हाला लक्षात आणून दिलेल्या आहेत की ज्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आम्ही आश्वस्त केलंय की त्याही गोष्टी आम्ही सुधारित करू. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत केंद्रीय मंत्रालयाने सर्वात जास्त पैसा हा महाराष्ट्राला दिलेला आहे आणि पुढेही या सगळ्या योजनांमध्ये आपल्याला तो निधी मिळेल याबद्दल मला खात्री आहे. आणि म्हणून मी माननीय प्रल्हाद जोशी साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानतो. 10 TMC पाण्यामुळे किती महाराष्ट्राची भूमी सिंचित होणार आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि कुठले कुठले जिल्हे? खूप मोठ्या प्रमाणात हा सगळा फायदा होईल. विशेषतः नंदुरबार सारख्या जिल्ह्याला फायदा होईल. उत्तर महाराष्ट्रामध्ये हा सर्वात जास्त फायदा होणार आहे. आता या ठिकाणी जे उकईतनं, कारण उकई हा काही या योजनेचा भाग नव्हता, पण आपण त्यांच्या लक्षात आणून दिलं की आम्ही इथनं पाणी नेऊ शकत नाही. फार तर आम्ही आता हे जे 5 TMC डायव्हर्जनचं आहे ते आता आम्हाला अलाव केलं तर ते आम्ही नेऊ शकतो. उरलेलं 5 TMC पाणी हे आम्हाला तिथनं नेताच येत नाही. त्यामुळे उकईतनं आम्हाला तुम्ही ते पाणी दिलं तरच आमचं 5 TMC पाणी जे आहे
आणि मग तिकडनं तुम्ही आम्हाला द्या, इकडचा आम्ही 5 TMCचा हक्क जो आहे तो सोडून देतो, ते पाणी इथल्या ऐवजी आम्हाला तिकडनं तुम्ही द्या, तिथनं आम्हाला नेणं फिजिबल आहे. तर ते त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे आता त्याच्यावरचा जो प्रोजेक्ट आहे हा आता आपण या ठिकाणी तयार करू आणि मग डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट नंतर हे पाणी कुठे कुठे देता येईल हे आपल्याला मला सांगता येईल. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे आणि मधल्या काळात नद्या प्रकल्पाचं चर्चा याचा काही परिणाम होऊ शकतो का, फायदेशीर होऊ शकतो? ते मला असं वाटतं की नदीजोड प्रकल्प हा आपल्याला फायदेशीरच आहे. याच्यामध्ये विशेषतः आता जो आपण या ठिकाणी फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्ट तयार केलेला आहे कोल्हापूर आणि सांगलीचा, तर त्या प्रोजेक्टमुळे देखील मराठवाड्यासारख्या भागामध्ये जवळपास 30-40 TMC पाणी आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, क्वांटम वाढवू शकतो. दुसरी आपली जी लिंक आहे म्हणजे वैनगंगा आणि नळगंगा ही जी लिंक आहे ज्यामध्ये 62 TMC पाणी आपल्याला मिळणार आहे, ती आता केंद्रीय मंत्रालयाकडे CWCच्या मान्यतेला गेली आहे. ती मान्यता झाली की आपण त्याचं टेंडर काढू शकू, ते अंतिम मान्यतेमध्ये आहे. बाकी सगळे रेग्युलेटरी अप्रुव्हल्स आपल्याला आलेले आहेत आणि नुकतंच त्याचं रिव्हिजन केल्यानंतर आता आपला ग्रह असा झाला आहे की त्यामध्ये अजून 25 TMC पाणी आपल्याला जास्त मिळू शकते. म्हणजे जवळपास 90 ते 95 TMC पाण्यापर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे तेही काम आहे. इतर ज्या आपल्या लिंक्स आहेत त्याही आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत, ते DPRच्या टप्प्यामध्ये आहेत. त्याचा DPR फायनल झाल्यानंतर त्याचंही रेग्युलेटरी सगळे आपल्याला फायदे ज्या काही परमिशन्स आहेत त्या मिळालेल्या आहेत. त्या रेग्युलेटरी परमिशन्सच्या आधारावर DPR फायनल झाला की तो DPR CWCच्या मान्यतेकरता आपण पाठवू. सर हिंदी में जानना चाहेंगे, आज जो मीटिंग हुई एक अमित शाह जी के साथ में, उसमें क्या बात हुई है और क्या क्या प्रोजेक्ट पास हुए हैं? देखिए, जो नर्मदा का प्रोजेक्ट हुआ, इस प्रोजेक्ट में कई डिस्प्यूट चल रहे थे, विशेष रूप से महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश और राजस्थान, इन राज्यों में ये डिस्प्यूट चल रहे थे. उन सारे डिस्प्यूट्स को साथ में मिलकर रिजॉल्व करने की बात हुई और आज उसको हमने रिजॉल्व किया है. इसमें बहुत हम लोगों को लगता है कि एक अच्छी भूमिका माननीय गृह मंत्री जी ने और माननीय जल शक्ति मंत्री जी ने ली है, जिसके कारण जो हमारे ऊपर काफ़ी बकाया निकाला हुआ था अब वो भी सारा खत्म हुआ और केवल 27 करोड़ रुपए ये महाराष्ट्र को अपने हिस्से के उसमें देने हैं. जो पहले 2000-3000 करोड़ रुपए हमारे ऊपर बकाया निकला गया था वो सारा अभी माफ हो गया है. केवल 27 करोड़ रुपए महाराष्ट्र को देना है और साथ में महाराष्ट्र को इसमें 10 TMC पानी मिलना था, लेकिन वहाँ के ज्योग्राफिकल सिचुएशन के कारण और टोपोग्राफी के कारण वो पानी मिल नहीं सकता था. इसलिए हमने 2 अलग अलग प्रोजेक्ट्स उनके सामने रखे कि जहाँ से हम लोग एक जगह से 5 TMC डायवर्शन कैनाल से हम ले सकते हैं और दूसरा 5 TMC पानी हमको अगर उकई से मिलता है तो उसके कारण हम लोगों को वो फायदा होगा. तो उसको भी एक प्रकार से आज सैद्धांतिक रूप से मान्यता मिली है और मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र के लिए एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का दिवस है, जहाँ एक और चारों स्टेट्स ने मिलकर सारे प्रॉब्लम्स इसके सॉल्व किए. और मैं ऐसा मानता हूँ कि प्रधानमंत्री जी के नेतृत्व में कोऑपरेटिव फेडरलिज्म का एक बहुत अच्छा नमूना है कि 4 स्टेट साथ में आकर चारों स्टेट्स के लिए विन विन इस प्रकार का प्रपोजिशन इस आज के बैठक के माध्यम से तैयार हुआ है. आज प्रहलाद जोशी जी के साथ भी मीटिंग हुई है. देखिए, आज हमारे जो अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्री आदरणीय प्रहलाद जोशी जी है, इनके साथ भी एक बैठक हुई है जिसमें विशेष रूप से प्रधानमंत्री जी की जो 2 बहुत महत्वाकांक्षी स्कीम्स है, कुसुम की और जो प्रधानमंत्री सूर्य घर योजना है, मुफ्त बिजली जिसमें हर सबको मिलती है, इसकी समीक्षा की गई है. इसमें महाराष्ट्र ने बहुत अच्छा काम किया है. मंत्री जी ने हमको ये कहा कि महाराष्ट्र को कुल जो कुसुम में जो राशि रखी गई थी उसमें 51% राशि महाराष्ट्र को मिली है. तो मुझे ऐसा लगता है कि एक बहुत बड़ी राशि महाराष्ट्र को देने के लिए मैं आदरणीय मंत्री प्रहलाद जोशी जी का और प्रधानमंत्री जी का बहुत आभार व्यक्त करता हूं. अभी कुसुम 2 भी आ रही है, उसके लिए भी हमने चर्चाएं की है. केंद्रीय मंत्रालय ने भी मंत्री जी ने उनके भी कुछ कंसर्न्स हमारे लिए व्यक्त किए, जिसमें उनकी अपेक्षा है कि सूर्यघर योजना में महाराष्ट्र अभी आगे ही चल रहा है, अव्वल ही है, लेकिन एक बड़ा टारगेट महाराष्ट्र ने लेना चाहिए. तो हमने उनको ये आश्वस्त किया है कि महाराष्ट्र में इसमें बड़ा टारगेट लेगा और उस टारगेट को हम लोग पूरा करेंगे. साथ में उन्होंने ये भी अपेक्षा व्यक्त की है कि जो सोलराइजेशन में हम लोगों ने अलग अलग योजनाएं की है, उन कुछ योजनाओं में कुछ कंसर्न्स उन्होंने व्यक्त किए हैं, तो उन कंसर्न्स को भी हम लोग एड्रेस करेंगे और उसको ईज ऑफ डूइंग बिजनेस में कैसे लाके हम लोग ज्यादा से ज्यादा लोगों को उसका फायदा मिले, इस प्रकार का काम जो उन्होंने अपेक्षित किया है, हमने केंद्रीय मंत्रालय को और मंत्री जी को यह आश्वस्त किया है कि वो कार्य भी हम करेंगे. अब कुसुम की नया अवतार 2.0 भी आ रहा है. हमने वापस उनको ये कहा है कि हमने अच्छा काम किया है तो हमको उसका रिवॉर्ड मिले और उसमें भी ज्यादा से ज्यादा पैसा हमको मिले.
उसको भी उन्होंने कहा है कि हम जिस प्रकार से अच्छा अगर उसमें पहल करके काम करेंगे तो उसमें भी भारत सरकार और मंत्रालय हमको मदत करेगा, तो मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करतो. सर, एक प्रश्न पॉलिटिकल आहे की एनडीए मध्ये आणखीन एक नवीन पक्षाची एंट्री होणार का महाराष्ट्रात, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या अनुषंगाने, कारण जयंत पाटलांनी काही नेत्यांच्या भेटी घेतल्याचं कळतं. असं आहे की ही तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेली बातमी आहे. त्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रातनं एनडीएमध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील. कुठलाही नवीन पक्ष आता एनडीएमध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही. पण सोबतचे लोक सोडून जाऊ नये म्हणून अशा स्वरूपाच्या बातम्या पेरल्या जातात का? आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. जे त्यांच्यासोबत आहेत, म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षात जे खासदार आणि आमदार आहेत, यांना कोणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही. मध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश चारही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात ज्या काही अडचणी होत्या, ज्या लिगसी इश्यूज होते, त्या संदर्भात बऱ्याच दिवसांपासून वाद चालले होते. त्यामध्ये कोणी किती पैसे द्यायचे या संदर्भातले काही वाद होते. गुजरातनी जे काही पैसे खर्च केलेले आहेत त्याच्यामध्ये जे शेअरेबल पैसे आहेत त्यात जे काही वेगवेगळ्या राज्यांना पैसे द्यायचे आहेत त्या संदर्भातले काही वाद होते. आणि त्यासोबत महाराष्ट्राचं एक मत होतं की नर्मदा प्रकल्प हा पूर्ण झाला, परंतु महाराष्ट्राला त्यातनं 20 तर मिळाली, पण जे 10 TMC पाणी महाराष्ट्राला त्यातनं कबूल केलं होतं ते मात्र मिळालेलं नाही. ते पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. त्या दृष्टीने आजच्या बैठकीमध्ये फार चांगले निर्णय झाले आणि जवळपास इश्यूज क्लोज झाले. महाराष्ट्राला आता केवळ 27 कोटी रुपये देणं आहे. बाकी सगळं आपलं जे देणं आहे ते आता या ठिकाणी रद्द झालेलं आहे. आणि जे 10 TMC पाणी महाराष्ट्राला त्या ठिकाणी द्यायचं होतं त्याच्यामध्ये नर्मदा तापी डायव्हर्जन या स्कीममधनं 5 TMC आणि 5 TMCची मागणी आम्ही उकईमधनं केली होती. तर त्याही संदर्भात आज हा निर्णय झालेला आहे. आणि विशेषतः उकईमधनं ज्या काळामध्ये पाणी असतं, हा जो पावसाचा काळ आहे, त्या काळामध्ये 3 ते 4 महिने ते पाणी उचलायची परवानगी महाराष्ट्राला आम्ही देऊ, हे गुजरातनी मान्य केलं. तशा पद्धतीनं माननीय जे गृहमंत्री साहेब आहेत आणि जलशक्ती मंत्रालयाचे जे मंत्री आहेत CR पाटील साहेब, या सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. त्यामुळे अनेक वर्षापासनं आपल्याला कल्पना आहे की नर्मदा प्रकल्प पूर्ण होऊन पुष्कळ वर्ष झाले. याचे गेट्सही 2014 साली क्लोज झाले, पण महाराष्ट्राला मात्र एक थेंबही पाणी त्यातनं मिळालेलं नव्हतं. आपल्याला केवळ वीज मिळत होती. आजच्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या हिस्स्याचं 10 TMC पाणी हे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि त्यातनं विशेषतः इकडे नंदुरबार जिल्हा असेल, तिकडे जळगाव जिल्हा असेल, किंवा जो आपला नाशिकचा काही भाग आहे, आता ते नेमकं कुठे आणि कसं न्यायचं याचा आपण आराखडा तयार करतो आहोत. पण त्यातनं मोठा फायदा हा महाराष्ट्राला आजच्या या बैठकीमुळे झालेला आहे. आणि म्हणून मी माननीय गृहमंत्री महोदय अमित शाह साहेब, जलशक्ती मंत्री जे आहेत आपले CR पाटील साहेब आणि गुजरातचे मुख्यमंत्री यांचेही आभार मानतो की एक सकारात्मक अशा प्रकारचा तोडगा या ठिकाणी निघाला आणि महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी मिळालंय. पुनर्वसन पूर्ण संपलेलं आहे. आम्ही तेच त्यांना त्या ठिकाणी मांडलं की ज्यावेळेस पुनर्वसन करायचं होतं त्यावेळी 2008 साली महाराष्ट्राने आपली जमीन दिली, पण महाराष्ट्राला पाणी मिळालेलं नाही. ते आज महाराष्ट्राला देण्याचं त्यांनी कबूल केलंय. त्यामुळे या 10 TMC पाण्यामुळे महाराष्ट्राला निश्चितपणे मोठा फायदा होईल. आणि जवळपास मला असं वाटतं की गेले 15-20 वर्ष जो डिस्प्यूट चाललेला आहे तो एक प्रकारे आज समाप्त झालेला आहे. आज या ठिकाणी माननीय प्रल्हाद जोशी साहेब यांच्याकडे अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्री जे आहेत त्यांच्याकडे एक बैठक झाली. आणि विशेषतः केंद्र सरकारने कुसुमच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी हा दिलेला आहे. महाराष्ट्र आज त्याच्यामध्ये नंबर 1 आहे. आज आम्हाला केंद्रीय मंत्री महोदयांनी सांगितलं की एकूण आम्हाला या योजनेमध्ये जेवढा पैसा मिळाला त्याचा 51% पैसा हा आम्ही महाराष्ट्राला दिला. म्हणून मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलाय. आता नवीन सुधारित कुसुम योजना येते, त्याही योजनेमध्ये महाराष्ट्राला त्यांनी जास्तीत जास्त मदत करावी अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केली आहे.
त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी सांगितलं की विशेषतः प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे या योजनेमध्ये आताही महाराष्ट्र आता नंबर 1 वर आलाय, पण महाराष्ट्राने मोठं टार्गेट घेतलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे की महाराष्ट्र मोठं टार्गेट घेऊन तेही टार्गेट पूर्ण करेल. त्याच्या व्यतिरिक्त काही अजून गोष्टी त्यांनी आम्हाला लक्षात आणून दिलेल्या आहेत की ज्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आम्ही आश्वस्त केलं आहे की त्याही गोष्टी आम्ही सुधारित करू. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत केंद्रीय मंत्रालयाने सर्वात जास्त पैसा हा महाराष्ट्राला दिलेला आहे आणि पुढेही या सगळ्या योजनांमध्ये आपल्याला तो निधी मिळेल याबद्दल मला खात्री आहे. आणि म्हणून मी माननीय प्रल्हाद जोशी साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानतो. 10 टीएमसी पाण्यामुळे किती महाराष्ट्राची भूमी सिंचित होणार आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि कुठले कुठले जिल्हे आहेत? खूप मोठ्या प्रमाणात हा सगळा फायदा होईल. विशेषतः नंदुरबार सारख्या जिल्ह्याला फायदा होईल. उत्तर महाराष्ट्रामध्ये हा सर्वात जास्त फायदा होणार आहे. आता या ठिकाणी जे उकईतनं, कारण उकई हा काही या योजनेचा भाग नव्हता, पण आपण त्यांच्या लक्षात आणून दिलं की आम्ही इथनं पाणी नेऊ शकत नाही. फार तर आम्ही आता हे जे 5 TMC डायव्हर्जनचं आहे ते आता आम्हाला अलाव केलं तर ते आम्ही नेऊ शकतो. उरलेलं 5 TMC पाणी हे आम्हाला तिथनं नेताच येत नाही. त्यामुळे उकईतनं आम्हाला तुम्ही ते पाणी दिलं तरच आमचं 5 TMC पाणी जे आहे, आणि मग तिकडनं तुम्ही आम्हाला द्या, इकडचं आम्ही 5 TMCचा हक्क जो आहे तो सोडून देतो. ते पाणी इथल्या ऐवजी आम्हाला तिकडनं तुम्ही द्या, तिथनं आम्हाला नेणं फिजिबल आहे. तर ते त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे आता त्याच्यावरचा जो प्रोजेक्ट आहे हा आता आपण या ठिकाणी तयार करू आणि मग डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट नंतर हे पाणी कुठे कुठे देता येईल हे आपल्याला मला सांगता येईल. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे आणि मधल्या काळात नद्या जोड प्रकल्पाचं याचा काही परिणाम होऊ शकतो का, फायदेशीर होऊ शकतो? ते मला असं वाटतं की नदी जोड प्रकल्प हा आपल्याला फायदेशीरच आहे. याच्यामध्ये विशेषतः आता जो आपण या ठिकाणी फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्ट तयार केलेला आहे कोल्हापूर आणि सांगलीचा, तर त्या प्रोजेक्टमुळे देखील मराठवाड्यासारख्या भागामध्ये जवळपास 30-40 TMC पाणी आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, क्वांटम वाढवू शकतो. दुसरी आपली जी लिंक आहे म्हणजे वैनगंगा आणि नळगंगा ही जी लिंक आहे ज्यामध्ये 62 TMC पाणी आपल्याला मिळणार आहे, ती आता केंद्रीय मंत्रालयाकडे CWCच्या मान्यतेला गेली आहे. ती मान्यता झाली की आपण त्याचं टेंडर काढू शकू. ते अंतिम मान्यतेमध्ये आहे. बाकी सगळे रेग्युलेटरी अप्रुव्हल्स आपल्याला आलेले आहेत आणि नुकतंच त्याचं रिव्हिजन केल्यानंतर आता आपला ग्रह असा झालाय की त्यामध्ये अजून 25 TMC पाणी आपल्याला जास्त मिळू शकते. म्हणजे जवळपास 90 ते 95 TMC पाण्यापर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे तेही काम आहे. इतर ज्या आपल्या लिंक्स आहेत त्याही आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत, ते DPRच्या टप्प्यामध्ये आहेत. त्याचा DPR फायनल झाल्यानंतर त्याचंही रेग्युलेटरी सगळे आपल्याला फायदे ज्या काही परमिशन्स आहेत त्या मिळालेल्या आहेत. त्या रेग्युलेटरी परमिशन्सच्या आधारावर DPR फायनल झाला की तो DPR CWCच्या मान्यतेकरता आपण पाठवू. सर, हिंदी में जानना चाहेंगे आज जो मीटिंग हुई एक अमित शाह जी के साथ में, उसमें क्या बात हुई है और क्या क्या प्रोजेक्ट पास हुए? देखिए, जो नर्मदा का प्रोजेक्ट हुआ, इस प्रोजेक्ट में कई डिस्प्यूट चल रहे थे, विशेष रूप से महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश और राजस्थान, इन राज्यों में ये डिस्प्यूट चल रहे थे. उन सारे डिस्प्यूट्स को साथ में मिलकर रिजॉल्व करने की बात हुई और आज उसको हमने रिजॉल्व किया है. इसमें बहुत हम लोगों को लगता है कि एक अच्छी भूमिका माननीय गृह मंत्री जी ने और माननीय जल शक्ति मंत्री जी ने ली है, जिसके कारण जो हमारे ऊपर काफ़ी बकाया निकाला हुआ था अब वो भी सारा खत्म हुआ और केवल 27 करोड़ रुपए ये महाराष्ट्र को अपने हिस्से के उसमें देने हैं. जो पहले 2000-3000 करोड़ रुपए हमारे ऊपर बकाया निकला गया था वो सारा अभी माफ हो गया है. केवल 27 करोड़ रुपए महाराष्ट्र को देना है और साथ में महाराष्ट्र को इसमें 10 TMC पानी मिलना था, लेकिन वहाँ के ज्योग्राफिकल सिचुएशन के कारण और टोपोग्राफी के कारण वो पानी मिल नहीं सकता था. इसलिए हमने 2 अलग अलग प्रोजेक्ट्स उनके सामने रखे कि जहाँ से हम लोग एक जगह से 5 TMC डायवर्शन कैनाल से हम ले सकते हैं और दूसरा 5 TMC पानी हमको अगर उकई से मिलता है तो उसके कारण हम लोगों को वो फायदा होगा. तो उसको भी एक प्रकार से आज सैद्धांतिक रूप से मान्यता मिली है और मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र के लिए एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का दिवस है जहां एक और चारों स्टेट्स ने मिलकर सारे प्रॉब्लम्स इसके सॉल्व किए. और मैं ऐसा मानता हूं कि प्रधानमंत्री जी के नेतृत्व में कोऑपरेटिव फेडरलिज्म का एक बहुत अच्छा नमूना है कि 4 स्टेट साथ में आकर चारों स्टेट्स के लिए विन विन इस प्रकार का प्रपोजिशन इस आज के बैठक के माध्यम से तैयार हुआ है. आज प्रल्हाद जोशी के साथ ही मीटिंग हुई है. देखिए, आज हमारे जो अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्री आदरणीय प्रल्हाद जोशी जी है, इनके साथ भी एक बैठक हुई है जिसमें विशेष रूप से प्रधानमंत्री जी की जो 2 बहुत महत्वाकांक्षी स्कीम्स है, कुसुम की और
जो प्रधानमंत्री सूर्य घर योजना है, मुफ्त बिजली जिसमें हर सबको मिलती है, इसकी समीक्षा की गई है। इसमें महाराष्ट्र ने बहुत अच्छा काम किया है। मंत्री जी ने हमको ये कहा कि महाराष्ट्र को कुल जो कुसुम में जो राशि रखी गई थी उसमें 51% राशि महाराष्ट्र को मिली है। तो मुझे ऐसा लगता है कि एक बहुत बड़ी राशि महाराष्ट्र को देने के लिए मैं आदरणीय मंत्री प्रहलाद जोशी जी का और प्रधानमंत्री जी का बहुत आभार व्यक्त करता हूं। अभी कुसुम 2 भी आ रही है, उसके लिए भी हमने चर्चाएं की है। केंद्रीय मंत्रालय ने भी मंत्री जी ने उनके भी कुछ कंसर्न्स हमारे लिए व्यक्त किए, जिसमें उनकी अपेक्षा है कि सूर्यघर योजना में महाराष्ट्र अभी आगे ही चल रहा है, अव्वल ही है, लेकिन एक बड़ा टारगेट महाराष्ट्र ने लेना चाहिए। तो हमने उनको ये आश्वस्त किया है कि महाराष्ट्र में इसमें बड़ा टारगेट लेगा और उस टारगेट को हम लोग पूरा करेंगे। साथ में उन्होंने ये भी अपेक्षा व्यक्त की है कि जो सोलराइजेशन में हम लोगों ने अलग अलग योजनाएं की है, उन कुछ योजनाओं में कुछ कंसर्न्स उन्होंने व्यक्त किए हैं, तो उन कंसर्न्स को भी हम लोग एड्रेस करेंगे और उसको ईज ऑफ डूइंग बिजनेस में कैसे लाके हम लोग ज्यादा से ज्यादा लोगों को उसका फायदा मिले, इस प्रकार का काम जो उन्होंने अपेक्षित किया है, हमने केंद्रीय मंत्रालय को और मंत्री जी को ये आश्वस्त किया है कि वो कार्य भी हम करेंगे। अब कुसुम की नया अवतार 2.0 भी आ रहा है। हमने वापस उनको ये कहा है कि हमने अच्छा काम किया है तो हमको उसका रिवॉर्ड मिले और उसमें भी ज्यादा से ज्यादा पैसा हमको मिले। उसको भी उन्होंने कहा है कि हम जिस प्रकार से अच्छा अगर उसमें पहल करके काम करेंगे तो उसमें भी भारत सरकार और मंत्रालय हमको मदद करेगा। तो मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। एक प्रश्न पॉलिटिकल आहे की एनडीए मध्ये आणखीन एक नवीन पक्षाची एंट्री होणार का महाराष्ट्रात, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या अनुषंगाने, कारण जयंत पाटलांनी काही नेत्यांच्या भेटी घेतल्याचं कळतं। असं आहे की ही तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेली बातमी आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रातनं एनडीए मध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही। आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील, कुठलाही नवीन पक्ष आता एनडीए मध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही। पण सोबतचे लोक सोडून जाऊ नये म्हणून अशा स्वरूपाच्या बातम्या पेरल्या जातात का? आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही। जे त्यांच्यासोबत आहेत, म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षात जे खासदार आणि आमदार आहेत, यांना कोणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही। मध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश चारही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं। नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात ज्या काही अडचणी होत्या, ज्या लिगसी इश्यूज होते, त्या संदर्भात बऱ्याच दिवसांपासून वाद चालले होते। त्यामध्ये कोणी किती पैसे द्यायचे या संदर्भातले काही वाद होते। गुजरातनी जे काही पैसे खर्च केलेले आहेत त्याच्यामध्ये जे शेअरेबल पैसे आहेत त्यात जे काही वेगवेगळ्या राज्यांना पैसे द्यायचे आहेत त्या संदर्भातले काही वाद होते। आणि त्यासोबत महाराष्ट्राचं एक मत होतं की नर्मदा प्रकल्प हा पूर्ण झाला, परंतु महाराष्ट्राला त्यातनं 20 तर मिळाली, पण जे 10 TMC पाणी महाराष्ट्राला त्यातनं कबूल केलं होतं ते मात्र मिळालेलं नाही। ते पाणी आम्हाला मिळालं पाहिजे। त्या दृष्टीने आजच्या बैठकीमध्ये फार चांगले निर्णय झाले आणि जवळपास इश्यूज क्लोज झाले। महाराष्ट्राला आता केवळ 27 कोटी रुपये देणं आहे, बाकी सगळं आपलं जे देणं आहे ते आता या ठिकाणी रद्द झालेलं आहे। आणि जे 10 TMC पाणी महाराष्ट्राला त्या ठिकाणी द्यायचं होतं त्याच्यामध्ये नर्मदा तापी डायव्हर्जन या स्कीममधनं 5 TMC आणि 5 TMC ची मागणी आम्ही उकईमधनं केली होती, तर त्याही संदर्भात आज हा निर्णय झालेला आहे। आणि विशेषतः उकईमधनं ज्या काळामध्ये पाणी असतं, हा जो पावसाचा काळ आहे, त्या काळामध्ये 3 ते 4 महिने ते पाणी उचलायची परवानगी महाराष्ट्राला आम्ही देऊ, हे गुजरातनी मान्य केलं। तशा पद्धतीनं माननीय जे गृहमंत्री साहेब आहेत आणि जलशक्ती मंत्रालयाचे जे मंत्री आहेत CR पाटील साहेब, या सगळ्यांनी त्याला मान्यता दिली। त्यामुळे अनेक वर्षापासून आपल्याला कल्पना आहे की नर्मदा प्रकल्प पूर्ण होऊन पुष्कळ वर्ष झाले, याचे गेट्सही 2014 साली क्लोज झाले, पण महाराष्ट्राला मात्र एक थेंबही पाणी त्यातनं मिळालेलं नव्हतं। आपल्याला केवळ वीज मिळत होती। आजच्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या हिस्स्याचं 10 TMC पाणी हे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्यातनं विशेषतः इकडे नंदुरबार जिल्हा असेल, तिकडे जळगाव जिल्हा असेल किंवा जो आपला नाशिकचा काही भाग आहे, आता ते नेमकं कुठे आणि कसं न्यायचं याचा आपण आराखडा तयार करतो आहोत, पण त्यातनं मोठा फायदा हा महाराष्ट्राला आजच्या या बैठकीमुळे झालेला आहे। आणि म्हणून मी माननीय गृहमंत्री महोदय अमित शाह साहेब, जलशक्ती मंत्री
जे आहेत आपले CR पाटील साहेब आणि गुजरातचे मुख्यमंत्री यांचेही आभार मानतो की एक सकारात्मक अशा प्रकारचा तोडगा या ठिकाणी निघाला आणि महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी मिळालंय. पुनर्वसन पूर्ण संपलेलं आहे. आम्ही तेच त्यांना त्या ठिकाणी मांडलं की ज्यावेळेस पुनर्वसन करायचं होतं त्यावेळी 2008 साली महाराष्ट्राने आपली जमीन दिली, पण महाराष्ट्राला पाणी मिळालेलं नाही. ते आज महाराष्ट्राला देण्याचं त्यांनी कबूल केलंय. त्यामुळे या 10 TMC पाण्यामुळे महाराष्ट्राला निश्चितपणे मोठा फायदा होईल आणि जवळपास मला असं वाटतं की गेले 15-20 वर्ष जो डिस्प्यूट चाललेला आहे तो एक प्रकारे आज समाप्त झालेला आहे. आज या ठिकाणी माननीय प्रल्हाद जोशी साहेब यांच्याकडे अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्री जे आहेत त्यांच्याकडे एक बैठक झाली आणि विशेषतः केंद्र सरकारने कुसुमच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी हा दिलेला आहे. महाराष्ट्र आज त्याच्यामध्ये नंबर 1 आहे. आज आम्हाला केंद्रीय मंत्री महोदयांनी सांगितलं की एकूण आम्हाला या योजनेमध्ये जेवढा पैसा मिळाला त्याचा 51% पैसा हा आम्ही महाराष्ट्राला दिला, म्हणून मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलाय. आता नवीन सुधारित कुसुम योजना येते, त्याही योजनेमध्ये महाराष्ट्राला त्यांनी जास्तीत जास्त मदत करावी अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केली आहे. त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी सांगितलं की विशेषतः प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे या योजनेमध्ये आताही महाराष्ट्र आता नंबर 1 वर आलाय, पण महाराष्ट्राने मोठं टार्गेट घेतलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा. आम्ही त्यांना आश्वस्त केलंय की महाराष्ट्र मोठं टार्गेट घेऊन तेही टार्गेट पूर्ण करेल. त्याच्या व्यतिरिक्त काही अजून गोष्टी त्यांनी आम्हाला लक्षात आणून दिलेल्या आहेत की ज्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आम्ही आश्वस्त केलंय की त्याही गोष्टी आम्ही सुधारित करू आणि मला असं वाटतं की आतापर्यंत केंद्रीय मंत्रालयाने सर्वात जास्त पैसा हा महाराष्ट्राला दिलेला आहे आणि पुढेही या सगळ्या योजनांमध्ये आपल्याला तो निधी मिळेल याबद्दल मला खात्री आहे आणि म्हणून मी माननीय प्रल्हाद जोशी साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानतो. 10 TMC पाण्यामुळे किती महाराष्ट्राची भूमी सिंचित होणार आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि कुठले कुठले जिल्हे? खूप मोठ्या प्रमाणात हा सगळा फायदा होईल. विशेषतः नंदुरबार सारख्या जिल्ह्याला फायदा होईल. उत्तर महाराष्ट्रामध्ये हा सर्वात जास्त फायदा होणार आहे. आता या ठिकाणी जे उकईतनं, कारण उकई हा काही या योजनेचा भाग नव्हता, पण आपण त्यांच्या लक्षात आणून दिलं की आम्ही इथनं पाणी नेऊ शकत नाही. फार तर आम्ही आता हे जे 5 TMC डायव्हर्जनचं आहे ते आता आम्हाला अलाव केलं तर ते आम्ही नेऊ शकतो. उरलेलं 5 TMC पाणी हे आम्हाला तिथनं नेताच येत नाही. त्यामुळे उकईतनं आम्हाला तुम्ही ते पाणी दिलं तरच आमचं 5 TMC पाणी जे आहे आणि मग तिकडनं तुम्ही आम्हाला द्या, इकडचं आम्ही 5 TMCचा हक्क जो आहे तो सोडून देतो. ते पाणी इथल्या ऐवजी आम्हाला तिकडनं तुम्ही द्या, तिथनं आम्हाला नेणं फिजिबल आहे. तर ते त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे आता त्याच्यावरचा जो प्रोजेक्ट आहे हा आता आपण या ठिकाणी तयार करू आणि मग डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट नंतर हे पाणी कुठे कुठे देता येईल हे आपल्याला मला सांगता येईल. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे आणि मधल्या काळात नद्या प्रकल्पासंदर्भात याचा काही परिणाम होऊ शकतो का, फायदेशीर होऊ शकतो? ते मला असं वाटतं की नदीजोड प्रकल्प हा आपल्याला फायदेशीरच आहे. याच्यामध्ये विशेषतः आता जो आपण या ठिकाणी फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्ट तयार केलेला आहे कोल्हापूर आणि सांगलीचा, तर त्या प्रोजेक्टमुळे देखील मराठवाड्यासारख्या भागामध्ये जवळपास 30-40 TMC पाणी आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, क्वांटम वाढवू शकतो. दुसरी आपली जी लिंक आहे म्हणजे वैनगंगा आणि नळगंगा ही जी लिंक आहे ज्यामध्ये 62 TMC पाणी आपल्याला मिळणार आहे, ती आता केंद्रीय मंत्रालयाकडे CWCच्या मान्यतेला गेली आहे. ती मान्यता झाली की आपण त्याचं टेंडर काढू शकू. ते अंतिम मान्यतेमध्ये आहे. बाकी सगळे रेग्युलेटरी अप्रुव्हल्स आपल्याला आलेले आहेत आणि नुकतंच त्याचं रिव्हिजन केल्यानंतर आता आपला ग्रह असा झालाय की त्यामध्ये अजून 25 TMC पाणी आपल्याला जास्त मिळू शकते. म्हणजे जवळपास 90 ते 95 TMC पाण्यापर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे तेही काम आहे. इतर जे आपल्या लिंक्स आहेत त्याही आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत, ते DPRच्या टप्प्यामध्ये आहेत. त्याचा DPR फायनल झाल्यानंतर त्याचंही रेग्युलेटरी सगळे आपल्याला फायदे ज्या काही परमिशन्स आहेत त्या मिळालेल्या आहेत. त्या रेग्युलेटरी परमिशन्सच्या आधारावर DPR फायनल झाला की तो DPR CWCच्या मान्यतेकरता आपण पाठवू. सर, हिंदी में जानना चाहेंगे आज जो मीटिंग हुई एक अमित शाह जी के साथ में, उसमें क्या बात हुई है और क्या क्या प्रोजेक्ट पास हुए? देखिए, जो नर्मदा का प्रोजेक्ट हुआ, इस प्रोजेक्ट में कई डिस्प्यूट चल रहे थे, विशेष रूप से महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश और राजस्थान, इन राज्यों में ये डिस्प्यूट चल रहे थे. उन सारे डिस्प्यूट्स को साथ में मिलकर रिजॉल्व करने की बात हुई और आज उसको हमने रिजॉल्व किया है. इसमें बहुत हम लोगों को लगता है कि एक अच्छी भूमिका माननीय गृह मंत्री जी ने और माननीय जल शक्ति मंत्री जी ने ली है, जिसके कारण
जो हमारे ऊपर काफी बकाया निकाला हुआ था, अब वो भी सारा खत्म हुआ और केवल 27 करोड़ रुपए ये महाराष्ट्र को अपने हिस्से के उसमें देने हैं। जो पहले 2000-3000 करोड़ रुपए हमारे ऊपर बकाया निकाला गया था वो सारा अभी माफ हो गया है। केवल 27 करोड़ रुपए महाराष्ट्र को देना है और साथ में महाराष्ट्र को इसमें 10 टीएमसी पानी मिलना था, लेकिन वहाँ के ज्योग्राफिकल सिचुएशन के कारण और टोपोग्राफी के कारण वो पानी मिल नहीं सकता था। इसलिए हमने 2 अलग अलग प्रोजेक्ट्स उनके सामने रखे कि जहां से हम लोग एक जगह से 5 टीएमसी डायवर्शन कैनाल से हम ले सकते हैं और दूसरा 5 टीएमसी पानी हमको अगर उकई से मिलता है तो उसके कारण हम लोगों को वो फायदा होगा। तो उसको भी एक प्रकार से आज सैद्धांतिक रूप से मान्यता मिली है और मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र के लिए बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का दिवस है, जहां एक और चारों स्टेट्स ने मिलकर सारे प्रॉब्लम्स इसके सॉल्व किए। और मैं ऐसा मानता हूं कि प्रधानमंत्री जी के नेतृत्व में कोऑपरेटिव फेडरलिज्म का एक बहुत अच्छा नमूना है कि 4 स्टेट साथ में आकर चारों स्टेट्स के लिए विन विन इस प्रकार का प्रपोजिशन इस आज के बैठक के माध्यम से तैयार हुआ है। आज प्रहलाद जोशी जी के साथ भी मीटिंग हुई है। देखिए, आज हमारे जो अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्री आदरणीय प्रहलाद जोशी जी है, इनके साथ भी एक बैठक हुई है जिसमें विशेष रूप से प्रधानमंत्री जी की जो 2 बहुत महत्वाकांक्षी स्कीम्स है, कुसुम की और जो प्रधानमंत्री सूर्य घर योजना है, मुफ्त बिजली जिसमें हर सबको मिलती है, इसकी समीक्षा की गई है। इसमें महाराष्ट्र ने बहुत अच्छा काम किया है। मंत्री जी ने हमको ये कहा कि महाराष्ट्र को कुल जो कुसुम में जो राशि रखी गई थी उसमें 51% राशि महाराष्ट्र को मिली है। तो मुझे ऐसा लगता है कि एक बहुत बड़ी राशि महाराष्ट्र को देने के लिए मैं आदरणीय मंत्री प्रहलाद जोशी जी का और प्रधानमंत्री जी का बहुत आभार व्यक्त करता हूँ। अभी कुसुम 2 भी आ रही है, उसके लिए भी हमने चर्चाएं की है। केंद्रीय मंत्रालय ने भी मंत्री जी ने उनके भी कुछ कंसर्न्स हमारे लिए व्यक्त किए, जिसमें उनकी अपेक्षा है कि सूर्यघर योजना में महाराष्ट्र अभी आगे ही चल रहा है, अव्वल ही है, लेकिन एक बड़ा टारगेट महाराष्ट्र ने लेना चाहिए। तो हमने उनको ये आश्वस्त किया है कि महाराष्ट्र में इसमें बड़ा टारगेट लेगा और उस टारगेट को हम लोग पूरा करेंगे। साथ में उन्होंने ये भी अपेक्षा व्यक्त की है कि जो सोलराइजेशन में हम लोगों ने अलग अलग योजनाएं की है, उन कुछ योजनाओं में कुछ कंसर्न्स उन्होंने व्यक्त किए हैं, तो उन कंसर्न्स को भी हम लोग एड्रेस करेंगे और उसको ईज ऑफ डूइंग बिजनेस में कैसे लाके हम लोग ज्यादा से ज्यादा लोगों को उसका फायदा मिले, इस प्रकार का काम जो उन्होंने अपेक्षित किया है। हमने केंद्रीय मंत्रालय को और मंत्री जी को यह आश्वस्त किया है कि वो कार्य भी हम करेंगे। अब कुसुम की नया अवतार 2.0 भी आ रहा है। हमने वापस उनको ये कहा है कि हमने अच्छा काम किया है तो हमको उसका रिवॉर्ड मिले और उसमें भी ज्यादा से ज्यादा पैसा हमको मिले। उसको भी उन्होंने कहा है कि हम जिस प्रकार से अच्छा अगर उसमें पहल करके काम करेंगे तो उसमें भी भारत सरकार और मंत्रालय हमको मदत करेगा। तो मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। एक प्रश्न पॉलिटिकल आहे की एनडीए मध्ये आणखीन एक नवीन पक्षाची एंट्री होणार का महाराष्ट्रात, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या अनुषंगाने? कारण जयंत पाटलांनी काही नेत्यांच्या भेटी घेतल्याचं कळतं। असं आहे की ही तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेली बातमी आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रातनं एनडीए मध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही। आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील। कुठलाही नवीन पक्ष आता एनडीए मध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही। पण सोबतचे लोक सोडून जाऊ नये म्हणून अशा स्वरूपाच्या बातम्या पेरल्या जातात का? आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही। जे त्यांच्यासोबत आहेत, म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षात जे खासदार आणि आमदार आहेत, यांना कोणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही। मध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश 4ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं। नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात ज्या काही अडचणी होत्या, ज्या लिगसी इश्यूज होते, त्या संदर्भात बऱ्याच दिवसांपासून वाद चालले होते। त्यामध्ये कोणी किती पैसे द्यायचे या संदर्भातले काही वाद होते। गुजरातनी जे काही पैसे खर्च केलेले आहेत त्याच्यामध्ये जे शेअरेबल पैसे आहेत त्यात जे काही वेगवेगळ्या राज्यांना पैसे द्यायचे आहेत त्या संदर्भातले काही वाद होते। आणि त्यासोबत महाराष्ट्राचं एक मत होतं की नर्मदा प्रकल्प हा पूर्ण झाला, परंतु महाराष्ट्राला त्यातनं 20 तर मिळाली, पण जे 10 टीएमसी पाणी महाराष्ट्राला त्यातनं कबूल केलं होतं ते मात्र मिळालेलं नाही। ते पाणी आम्हाला मिळालं पाहिजे। त्या दृष्टीने आजच्या बैठकीमध्ये फार चांगले निर्णय झाले आणि जवळपास इश्यूज क्लोज झाले। महाराष्ट्राला आता केवळ 27 कोटी रुपये देणं आहे, बाकी सगळं आपलं जे देणं आहे ते आता या ठिकाणी रद्द झालेलं आहे। आणि जे 10 टीएमसी पाणी महाराष्ट्राला त्या ठिकाणी द्यायचं होतं त्याच्यामध्ये
नर्मदा तापी डायव्हर्जन या स्कीममधनं 5 TMC आणि 5 TMCची मागणी आम्ही उकईमधनं केली होती. तर त्याही संदर्भात आज हा निर्णय झालेला आहे. आणि विशेषतः उकईमधनं ज्या काळामध्ये पाणी असतं, हा जो पावसाचा काळ आहे, त्या काळामध्ये 3 ते 4 महिने ते पाणी उचलायची परवानगी महाराष्ट्राला आम्ही देऊ, हे गुजरातनी मान्य केलं. तशा पद्धतीनं माननीय जे गृहमंत्री साहेब आहेत आणि जलशक्ती मंत्रालयाचे जे मंत्री आहेत CR पाटील साहेब, या सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. त्यामुळे अनेक वर्षापासनं आपल्याला कल्पना आहे की नर्मदा प्रकल्प पूर्ण होऊन पुष्कळ वर्ष झाले. याचे गेट्सही 2014 साली क्लोज झाले, पण महाराष्ट्राला मात्र एक थेंबही पाणी त्यातनं मिळालेलं नव्हतं. आपल्याला केवळ वीज मिळत होती. आजच्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या हिस्स्याचं 10 TMC पाणी हे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि त्यातनं विशेषतः इकडे नंदुरबार जिल्हा असेल, तिकडे जळगाव जिल्हा असेल, किंवा जो आपला नाशिकचा काही भाग आहे, आता ते नेमकं कुठे आणि कसं न्यायचं याचा आपण आराखडा तयार करतो आहोत. पण त्यातनं मोठा फायदा हा महाराष्ट्राला आजच्या या बैठकीमुळे झालेला आहे. आणि म्हणून मी माननीय गृहमंत्री महोदय अमित शाह साहेब, जलशक्ती मंत्री जे आहेत आपले CR पाटील साहेब आणि गुजरातचे मुख्यमंत्री यांचेही आभार मानतो की एक सकारात्मक अशा प्रकारचा तोडगा या ठिकाणी निघाला आणि महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी मिळालंय. पुनर्वसन पूर्ण संपलेलं आहे. आम्ही तेच त्यांना त्या ठिकाणी मांडलं की ज्यावेळेस पुनर्वसन करायचं होतं त्यावेळी 2008 साली महाराष्ट्राने आपली जमीन दिली, पण महाराष्ट्राला पाणी मिळालेलं नाही. ते आज महाराष्ट्राला देण्याचं त्यांनी कबूल केलंय. त्यामुळे या 10 TMC पाण्यामुळे महाराष्ट्राला निश्चितपणे मोठा फायदा होईल. आणि जवळपास मला असं वाटतं की गेले 15-20 वर्ष जो डिस्प्यूट चाललेला आहे तो एक प्रकारे आज समाप्त झालेला आहे. आज या ठिकाणी माननीय प्रल्हाद जोशी साहेब यांच्याकडे अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्री जे आहेत त्यांच्याकडे एक बैठक झाली. आणि विशेषतः केंद्र सरकारने कुसुमच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी हा दिलेला आहे. महाराष्ट्र आज त्याच्यामध्ये नंबर 1 आहे. आज आम्हाला केंद्रीय मंत्री महोदयांनी सांगितलं की एकूण आम्हाला या योजनेमध्ये जेवढा पैसा मिळाला त्याचा 51% पैसा हा आम्ही महाराष्ट्राला दिला. म्हणून मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलाय. आता नवीन सुधारित कुसुम योजना येते, त्याही योजनेमध्ये महाराष्ट्राला त्यांनी जास्तीत जास्त मदत करावी अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केली आहे. त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी सांगितलं की विशेषतः प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे या योजनेमध्ये आताही महाराष्ट्र आता नंबर 1 वर आलाय, पण महाराष्ट्राने मोठं टार्गेट घेतलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा. आम्ही त्यांना आश्वस्त केलंय की महाराष्ट्र मोठं टार्गेट घेऊन तेही टार्गेट पूर्ण करेल. त्याच्या व्यतिरिक्त काही अजून गोष्टी त्यांनी आम्हाला लक्षात आणून दिलेल्या आहेत की ज्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आम्ही आश्वस्त केलंय की त्याही गोष्टी आम्ही सुधारित करू. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत केंद्रीय मंत्रालयाने सर्वात जास्त पैसा हा महाराष्ट्राला दिलेला आहे आणि पुढेही या सगळ्या योजनांमध्ये आपल्याला तो निधी मिळेल याबद्दल मला खात्री आहे. आणि म्हणून मी माननीय प्रल्हाद जोशी साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानतो. 10 TMC पाण्यामुळे किती महाराष्ट्राची भूमी सिंचित होणार आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि कुठले कुठले जिल्हे? खूप मोठ्या प्रमाणात हा सगळा फायदा होईल. विशेषतः नंदुरबार सारख्या जिल्ह्याला फायदा होईल. उत्तर महाराष्ट्रामध्ये हा सर्वात जास्त फायदा होणार आहे. आता या ठिकाणी जे उकईतनं, कारण उकई हा काही या योजनेचा भाग नव्हता, पण आपण त्यांच्या लक्षात आणून दिलं की आम्ही इथनं पाणी नेऊ शकत नाही. फार तर आम्ही आता हे जे 5 TMC डायव्हर्जनचं आहे ते आता आम्हाला अलाव केलं तर ते आम्ही नेऊ शकतो. उरलेलं 5 TMC पाणी हे आम्हाला तिथनं नेताच येत नाही. त्यामुळे उकईतनं आम्हाला तुम्ही ते पाणी दिलं तरच आमचं 5 TMC पाणी जे आहे, आणि मग तिकडनं तुम्ही आम्हाला द्या, इकडचं आम्ही 5 TMCचा हक्क जो आहे तो सोडून देतो. ते पाणी इथल्या ऐवजी आम्हाला तिकडनं तुम्ही द्या, तिथनं आम्हाला नेणं फिजिबल आहे. तर ते त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे आता त्याच्यावरचा जो प्रोजेक्ट आहे हा आता आपण या ठिकाणी तयार करू आणि मग डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट नंतर हे पाणी कुठे कुठे देता येईल हे आपल्याला मला सांगता येईल. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे आणि मधल्या काळात नद्या जोड प्रकल्पासंदर्भात चर्चा आहे. याचा काही परिणाम होऊ शकतो का, फायदेशीर होऊ शकतो? ते मला असं वाटतं की नदीजोड प्रकल्प हा आपल्याला फायदेशीरच आहे. याच्यामध्ये विशेषतः आता जो आपण या ठिकाणी फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्ट तयार केलेला आहे कोल्हापूर आणि सांगलीचा, तर त्या प्रोजेक्टमुळे देखील मराठवाड्यासारख्या भागामध्ये जवळपास 30-40 TMC पाणी आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, क्वांटम वाढवू शकतो. दुसरी आपली जी लिंक आहे म्हणजे वैनगंगा आणि नळगंगा ही जी लिंक आहे
ज्यामध्ये 62 TMC पाणी आपल्याला मिळणार आहे, ती आता केंद्रीय मंत्रालयाकडे CWCच्या मान्यतेला गेली आहे. ती मान्यता झाली की आपण त्याचं टेंडर काढू शकू. ते अंतिम मान्यतेमध्ये आहे. बाकी सगळे रेग्युलेटरी अप्रुव्हल्स आपल्याला आलेले आहेत आणि नुकतंच त्याचं रिव्हिजन केल्यानंतर आता आपला ग्रह असा झालाय की त्यामध्ये अजून 25 TMC पाणी आपल्याला जास्त मिळू शकते. म्हणजे जवळपास 90 ते 95 TMC पाण्यापर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे तेही काम आहे. इतर जे आपल्या लिंक्स आहेत त्याही आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत. ते DPRच्या टप्प्यामध्ये आहेत. त्याचा DPR फायनल झाल्यानंतर त्याचंही रेग्युलेटरी सगळे आपल्याला फायदे ज्या काही परमिशन्स आहेत त्या मिळालेल्या आहेत. त्या रेग्युलेटरी परमिशन्सच्या आधारावर DPR फायनल झाला की तो DPR CWCच्या मान्यतेकरता आपण पाठवू. सर हिंदी में जानना चाहेंगे आज जो मीटिंग हुई एक अमित शाह जी के साथ में, उसमें क्या बात हुई है और क्या क्या प्रोजेक्ट पास हुए हैं? देखिए, जो नर्मदा का प्रोजेक्ट हुआ, इस प्रोजेक्ट में कई डिस्प्यूट चल रहे थे, विशेष रूप से महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश और राजस्थान, इन राज्यों में ये डिस्प्यूट चल रहे थे. उन सारे डिस्प्यूट्स को साथ में मिलकर रिजॉल्व करने की बात हुई और आज उसको हमने रिजॉल्व किया है. इसमें बहुत हम लोगों को लगता है कि एक अच्छी भूमिका माननीय गृह मंत्री जी ने और माननीय जल शक्ति मंत्री जी ने ली है, जिसके कारण जो हमारे ऊपर काफ़ी बकाया निकाला हुआ था अब वो भी सारा खत्म हुआ और केवल 27 करोड़ रुपए ये महाराष्ट्र को अपने हिस्से के उसमें देने हैं. जो पहले 2000-3000 करोड़ रुपए हमारे ऊपर बकाया निकला गया था वो सारा अभी माफ हो गया है. केवल 27 करोड़ रुपए महाराष्ट्र को देना है और साथ में महाराष्ट्र को इसमें 10 TMC पानी मिलना था, लेकिन वहाँ के ज्योग्राफिकल सिचुएशन के कारण और टोपोग्राफी के कारण वो पानी मिल नहीं सकता था. इसलिए हमने 2 अलग अलग प्रोजेक्ट्स उनके सामने रखे कि जहाँ से हम लोग एक जगह से 5 TMC डायवर्शन कैनाल से हम ले सकते हैं और दूसरा 5 TMC पानी हमको अगर उकई से मिलता है तो उसके कारण हम लोगों को वो फायदा होगा. तो उसको भी एक प्रकार से आज सैद्धांतिक रूप से मान्यता मिली है और मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र के लिए एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का दिवस है, जहां एक और चारों स्टेट्स ने मिलकर सारे प्रॉब्लम्स इसके सॉल्व किए. और मैं ऐसा मानता हूं कि प्रधानमंत्री जी के नेतृत्व में कोऑपरेटिव फेडरलिज्म का एक बहुत अच्छा नमूना है कि 4 स्टेट साथ में आकर चारों स्टेट्स के लिए विन विन इस प्रकार का प्रपोजिशन इस आज के बैठक के माध्यम से तैयार हुआ है. आज प्रहलाद जोशी जी के साथ ही मीटिंग हुई है. देखिए, आज हमारे जो अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्री आदरणीय प्रहलाद जोशी जी है, इनके साथ भी एक बैठक हुई है जिसमें विशेष रूप से प्रधानमंत्री जी की जो 2 बहुत महत्वाकांक्षी स्कीम्स है, कुसुम की और जो प्रधानमंत्री सूर्य घर योजना है, मुफ्त बिजली जिसमें हर सबको मिलती है, इसकी समीक्षा की गई है. इसमें महाराष्ट्र ने बहुत अच्छा काम किया है. मंत्री जी ने हमको ये कहा कि महाराष्ट्र को कुल जो कुसुम में जो राशि रखी गई थी उसमें 51% राशि महाराष्ट्र को मिली है. तो मुझे ऐसा लगता है कि एक बहुत बड़ी राशि महाराष्ट्र को देने के लिए मैं आदरणीय मंत्री प्रहलाद जोशी जी का और प्रधानमंत्री जी का बहुत आभार व्यक्त करता हूं. अभी कुसुम 2 भी आ रही है, उसके लिए भी हमने चर्चाएं की है. केंद्रीय मंत्रालय ने भी मंत्री जी ने उनके भी कुछ कंसर्न्स हमारे लिए व्यक्त किए, जिसमें उनकी अपेक्षा है कि सूर्यघर योजना में महाराष्ट्र अभी आगे ही चल रहा है, अव्वल ही है, लेकिन एक बड़ा टारगेट महाराष्ट्र ने लेना चाहिए. तो हमने उनको ये आश्वस्त किया है कि महाराष्ट्र में इसमें बड़ा टारगेट लेगा और उस टारगेट को हम लोग पूरा करेंगे. साथ में उन्होंने ये भी अपेक्षा व्यक्त की है कि जो सोलराइजेशन में हम लोगों ने अलग अलग योजनाएं की है, उन कुछ योजनाओं में कुछ कंसर्न्स उन्होंने व्यक्त किए हैं, तो उन कंसर्न्स को भी हम लोग एड्रेस करेंगे और उसको ईज ऑफ डूइंग बिजनेस में कैसे लाके हम लोग ज्यादा से ज्यादा लोगों को उसका फायदा मिले, इस प्रकार का काम जो उन्होंने अपेक्षित किया है, हमने केंद्रीय मंत्रालय को और मंत्री जी को ये आश्वस्त किया है कि वो कार्य भी हम करेंगे. अब कुसुम की नया अवतार 2.0 भी आ रहा है. हमने वापस उनको ये कहा है कि हमने अच्छा काम किया है तो हमको उसका रिवॉर्ड मिले और उसमें भी ज्यादा से ज्यादा पैसा हमको मिले. उसको भी उन्होंने कहा है कि हम जिस प्रकार से अच्छा अगर उसमें पहल करके काम करेंगे तो उसमें भी भारत सरकार और मंत्रालय हमको मदत करेगा. तो मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता सर, एक प्रश्न पॉलिटिकल आहे की एनडीए मध्ये आणखीन एक नवीन पक्षाची एंट्री होणार का महाराष्ट्रात, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या अनुषंगाने, कारण जयंत पाटलांनी काही नेत्यांच्या भेटी घेतल्याचं कळतं. असं आहे की ही तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेली बातमी आहे. त्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रातनं एनडीए मध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील. कुठलाही नवीन पक्ष आता एनडीए मध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही. पण सोबतचे लोक सोडून जाऊ नये म्हणून अशा स्वरूपाच्या बातम्या पेरल्या जातात का? आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. जे त्यांच्यासोबत आहेत, म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षात जे खासदार आणि आमदार आहेत
यांना कोणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही. मध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश चारही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात ज्या काही अडचणी होत्या, ज्या लिगसी इश्यूज होते, त्या संदर्भात बऱ्याच दिवसांपासून वाद चालले होते. त्यामध्ये कोणी किती पैसे द्यायचे या संदर्भातले काही वाद होते. गुजरातनी जे काही पैसे खर्च केलेले आहेत त्याच्यामध्ये जे शेअरेबल पैसे आहेत त्यात जे काही वेगवेगळ्या राज्यांना पैसे द्यायचे आहेत त्या संदर्भातले काही वाद होते. आणि त्यासोबत महाराष्ट्राचं एक मत होतं की नर्मदा प्रकल्प हा पूर्ण झाला, परंतु महाराष्ट्राला त्यातनं 20 तर मिळाली, पण जे 10 TMC पाणी महाराष्ट्राला त्यातनं कबूल केलं होतं ते मात्र मिळालेलं नाही. ते पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. त्या दृष्टीने आजच्या बैठकीमध्ये फार चांगले निर्णय झाले आणि जवळपास इश्यूज क्लोज झाले. महाराष्ट्राला आता केवळ 27 कोटी रुपये देणं आहे. बाकी सगळं आपलं जे देणं आहे ते आता या ठिकाणी रद्द झालेलं आहे. आणि जे 10 TMC पाणी महाराष्ट्राला त्या ठिकाणी द्यायचं होतं त्याच्यामध्ये नर्मदा तापी डायव्हर्जन या स्कीममधनं 5 TMC आणि 5 TMCची मागणी आम्ही उकईमधनं केली होती. तर त्याही संदर्भात आज हा निर्णय झालेला आहे. आणि विशेषतः उकईमधनं ज्या काळामध्ये पाणी असतं, हा जो पावसाचा काळ आहे, त्या काळामध्ये 3 ते 4 महिने ते पाणी उचलायची परवानगी महाराष्ट्राला आम्ही देऊ, हे गुजरातनी मान्य केलं. तशा पद्धतीनं माननीय जे गृहमंत्री साहेब आहेत आणि जलशक्ती मंत्रालयाचे जे मंत्री आहेत CR पाटील साहेब, या सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. त्यामुळे अनेक वर्षापासनं आपल्याला कल्पना आहे की नर्मदा प्रकल्प पूर्ण होऊन पुष्कळ वर्ष झाले. याचे गेट्सही 2014 साली क्लोज झाले, पण महाराष्ट्राला मात्र एक थेंबही पाणी त्यातनं मिळालेलं नव्हतं. आपल्याला केवळ वीज मिळत होती. आजच्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या हिस्स्याचं 10 TMC पाणी हे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि त्यातनं विशेषतः इकडे नंदुरबार जिल्हा असेल, तिकडे जळगाव जिल्हा असेल, किंवा जो आपला नाशिकचा काही भाग आहे, आता ते नेमकं कुठे आणि कसं न्यायचं याचा आपण आराखडा तयार करतो आहोत. पण त्यातनं मोठा फायदा हा महाराष्ट्राला आजच्या या बैठकीमुळे झालेला आहे. आणि म्हणून मी माननीय गृहमंत्री महोदय अमित शाह साहेब, जलशक्ती मंत्री जे आहेत आपले CR पाटील साहेब आणि गुजरातचे मुख्यमंत्री यांचेही आभार मानतो की एक सकारात्मक अशा प्रकारचा तोडगा या ठिकाणी निघाला आणि महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या हिस्स्याचं पाणी मिळालंय. पुनर्वसन पूर्ण संपलेलं आहे. आम्ही तेच त्यांना त्या ठिकाणी मांडलं की ज्यावेळेस पुनर्वसन करायचं होतं त्यावेळी 2008 साली महाराष्ट्राने आपली जमीन दिली, पण महाराष्ट्राला पाणी मिळालेलं नाही. ते आज महाराष्ट्राला देण्याचं त्यांनी कबूल केलंय. त्यामुळे या 10 TMC पाण्यामुळे महाराष्ट्राला निश्चितपणे मोठा फायदा होईल. आणि जवळपास मला असं वाटतं की गेले 15-20 वर्ष जो डिस्प्यूट चाललेला आहे तो एक प्रकारे आज समाप्त झालेला आहे. आज या ठिकाणी माननीय प्रल्हाद जोशी साहेब यांच्याकडे अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्री जे आहेत त्यांच्याकडे एक बैठक झाली. आणि विशेषतः केंद्र सरकारने कुसुमच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी हा दिलेला आहे. महाराष्ट्र आज त्याच्यामध्ये नंबर 1 आहे. आज आम्हाला केंद्रीय मंत्री महोदयांनी सांगितलं की एकूण आम्हाला या योजनेमध्ये जेवढा पैसा मिळाला त्याचा 51% पैसा हा आम्ही महाराष्ट्राला दिला. म्हणून मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलाय. आता नवीन सुधारित कुसुम योजना येते, त्याही योजनेमध्ये महाराष्ट्राला त्यांनी जास्तीत जास्त मदत करावी अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केली आहे. त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी सांगितलं की विशेषतः प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे या योजनेमध्ये आताही महाराष्ट्रात नंबर 1 वर आलाय, पण महाराष्ट्राने मोठं टार्गेट घेतलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा. आम्ही त्यांना आश्वस्त केलंय की महाराष्ट्र मोठं टार्गेट घेऊन तेही टार्गेट पूर्ण करेल. त्याच्या व्यतिरिक्त काही अजून गोष्टी त्यांनी आम्हाला लक्षात आणून दिलेल्या आहेत की ज्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आम्ही आश्वस्त केलंय की त्याही गोष्टी आम्ही सुधारित करू. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत केंद्रीय मंत्रालयाने सर्वात जास्त पैसा हा महाराष्ट्राला दिलेला आहे आणि पुढेही या सगळ्या योजनांमध्ये आपल्याला तो निधी मिळेल याबद्दल मला खात्री आहे. आणि म्हणून मी माननीय प्रल्हाद जोशी साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानतो. 10 TMC पाण्यामुळे किती महाराष्ट्राची भूमी सिंचित होणार आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि कुठले कुठले जिल्हे? खूप मोठ्या प्रमाणात हा सगळा फायदा होईल. विशेषतः नंदुरबार सारख्या जिल्ह्याला फायदा होईल.
उत्तर महाराष्ट्रामध्ये हा सर्वात जास्त फायदा होणार आहे. आता या ठिकाणी जे उकईतनं, कारण उकई हा काही या योजनेचा भाग नव्हता, पण आपण त्यांच्या लक्षात आणून दिलं की आम्ही इथनं पाणी नेऊ शकत नाही. फार तर आम्ही आता हे जे 5 TMC डायव्हर्जनचं आहे ते आता आम्हाला अलाव केलं तर ते आम्ही नेऊ शकतो. उरलेलं 5 TMC पाणी हे आम्हाला तिथनं नेताच येत नाही. त्यामुळे उकईतनं आम्हाला तुम्ही ते पाणी दिलं तरच आमचं 5 TMC पाणी जे आहे, आणि मग तिकडनं तुम्ही आम्हाला द्या, इकडचं आम्ही 5 TMCचा हक्क जो आहे तो सोडून देतो. ते पाणी इथल्या ऐवजी आम्हाला तिकडनं तुम्ही द्या, तिथनं आम्हाला नेणं फिजिबल आहे. तर ते त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे आता त्याच्यावरचा जो प्रोजेक्ट आहे हा आता आपण या ठिकाणी तयार करू आणि मग डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट नंतर हे पाणी कुठे कुठे देता येईल हे आपल्याला मला सांगता येईल. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे आणि मधल्या काळात नद्या जोड प्रकल्पासंदर्भात चर्चा केली. याचा काही परिणाम होऊ शकतो का, फायदेशीर होऊ शकतो? ते मला असं वाटतं की नदीजोड प्रकल्प हा आपल्याला फायदेशीरच आहे. याच्यामध्ये विशेषतः आता जो आपण या ठिकाणी फ्लड डायव्हर्जन प्रोजेक्ट तयार केलेला आहे कोल्हापूर आणि सांगलीचा, तर त्या प्रोजेक्टमुळे देखील मराठवाड्यासारख्या भागामध्ये जवळपास 30-40 TMC पाणी आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, क्वांटम वाढवू शकतो. दुसरी आपली जी लिंक आहे म्हणजे वैनगंगा आणि नळगंगा ही जी लिंक आहे ज्यामध्ये 62 TMC पाणी आपल्याला मिळणार आहे, ती आता केंद्रीय मंत्रालयाकडे CWCच्या मान्यतेला गेली आहे. ती मान्यता झाली की आपण त्याचं टेंडर काढू शकू. ते अंतिम मान्यतेमध्ये आहे. बाकी सगळे रेग्युलेटरी अप्रुव्हल्स आपल्याला आलेले आहेत आणि नुकतंच त्याचं रिव्हिजन केल्यानंतर आता आपला ग्रह असा झालाय की त्यामध्ये अजून 25 TMC पाणी आपल्याला जास्त मिळू शकते. म्हणजे जवळपास 90 ते 95 TMC पाण्यापर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे तेही काम आहे. इतर ज्या आपल्या लिंक्स आहेत त्याही आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत, ते DPRच्या टप्प्यामध्ये आहेत. त्याचा DPR फायनल झाल्यानंतर त्याचंही रेग्युलेटरी सगळे आपल्याला फायदे ज्या काही परमिशन्स आहेत त्या मिळालेल्या आहेत. त्या रेग्युलेटरी परमिशन्सच्या आधारावर DPR फायनल झाला की तो DPR CWCच्या मान्यतेकरता आपण पाठवू. सर हिंदी में जानना चाहेंगे, आज जो मीटिंग हुई एक अमित शाह जी के साथ में, उसमें क्या बात हुई है और क्या क्या प्रोजेक्ट पास हुए हैं? देखिए, जो नर्मदा का प्रोजेक्ट हुआ, इस प्रोजेक्ट में कई डिस्प्यूट चल रहे थे, विशेष रूप से महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश और राजस्थान, इन राज्यों में ये डिस्प्यूट चल रहे थे. उन सारे डिस्प्यूट्स को साथ में मिलकर रिजॉल्व करने की बात हुई और आज उसको हमने रिजॉल्व किया है. इसमें बहुत हम लोगों को लगता है कि एक अच्छी भूमिका माननीय गृह मंत्री जी ने और माननीय जल शक्ति मंत्री जी ने ली है, जिसके कारण जो हमारे ऊपर काफ़ी बकाया निकाला हुआ था अब वो भी सारा खत्म हुआ और केवल 27 करोड़ रुपए ये महाराष्ट्र को अपने हिस्से के उसमें देने हैं. जो पहले 2000-3000 करोड़ रुपए हमारे ऊपर बकाया निकला गया था वो सारा अभी माफ हो गया है. केवल 27 करोड़ रुपए महाराष्ट्र को देना है और साथ में महाराष्ट्र को इसमें 10 TMC पानी मिलना था, लेकिन वहाँ के ज्योग्राफिकल सिचुएशन के कारण और टोपोग्राफी के कारण वो पानी मिल नहीं सकता था. इसलिए हमने 2 अलग अलग प्रोजेक्ट्स उनके सामने रखे कि जहाँ से हम लोग एक जगह से 5 TMC डायवर्शन कैनाल से हम ले सकते हैं और दूसरा 5 TMC पानी हमको अगर उकई से मिलता है तो उसके कारण हम लोगों को वो फायदा होगा. तो उसको भी एक प्रकार से आज सैद्धांतिक रूप से मान्यता मिली है और मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र के लिए एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का दिवस है जहां एक और चारों स्टेट्स ने मिलकर सारे प्रॉब्लम्स इसके सॉल्व किए. और मैं ऐसा मानता हूं कि प्रधानमंत्री जी के नेतृत्व में कोऑपरेटिव फेडरलिज्म का एक बहुत अच्छा नमूना है कि 4 स्टेट साथ में आकर चारों स्टेट्स के लिए विन विन इस प्रकार का प्रपोजिशन इस आज के बैठक के माध्यम से तैयार हुआ है. आज प्रहलाद जोशी जी के साथ भी मीटिंग हुई है. देखिए, आज हमारे जो अपारंपरिक ऊर्जा स्रोत मंत्री आदरणीय प्रहलाद जोशी जी है, इनके साथ भी एक बैठक हुई है जिसमें विशेष रूप से प्रधानमंत्री जी की जो 2 बहुत महत्वाकांक्षी स्कीम्स है, कुसुम की और जो प्रधानमंत्री सूर्य घर योजना है, मुफ्त बिजली जिसमें हर सबको मिलती है, इसकी समीक्षा की गई है. इसमें महाराष्ट्र ने बहुत अच्छा काम किया है. मंत्री जी ने हमको ये कहा कि महाराष्ट्र को कुल जो कुसुम में जो राशि रखी गई थी उसमें 51% राशि महाराष्ट्र को मिली है. तो मुझे ऐसा लगता है कि एक बहुत बड़ी राशि महाराष्ट्र को देने के लिए मैं आदरणीय मंत्री प्रहलाद जोशी जी का और प्रधानमंत्री जी का बहुत आभार व्यक्त करता हूं. अभी कुसुम 2 भी आ रही है, उसके लिए भी हमने चर्चाएं की है. केंद्रीय मंत्रालय ने भी मंत्री जी ने उनके भी कुछ कंसर्न्स हमारे लिए व्यक्त किए, जिसमें उनकी अपेक्षा है कि सूर्यघर योजना में महाराष्ट्र अभी आगे ही चल रहा है, अव्वल ही है, लेकिन एक बड़ा टारगेट महाराष्ट्र ने लेना चाहिए. तो हमने उनको ये आश्वस्त किया है कि महाराष्ट्र में इसमें बड़ा टारगेट लेगा और उस टारगेट को हम लोग पूरा करेंगे. साथ में उन्होंने ये भी अपेक्षा व्यक्त की है कि जो सोलराइजेशन में हम लोगों ने अलग अलग योजनाएं की है, उन कुछ योजनाओं में कुछ कंसर्न्स उन्होंने व्यक्त किए हैं,
तो उन कंसर्न्स को भी हम लोग एड्रेस करेंगे और उसको ईज ऑफ डूइंग बिजनेस में कैसे लाके हम लोग ज्यादा से ज्यादा लोगों को उसका फायदा मिले, इस प्रकार का काम जो उन्होंने अपेक्षित किया है, हमने केंद्रीय मंत्रालय को और मंत्री जी को ये आश्वस्त किया है कि वो कार्य भी हम करेंगे। अब कुसुम की नया अवतार 2.0 भी आ रहा है, हमने वापस उनको ये कहा है कि हमने अच्छा काम किया है तो हमको उसका रिवॉर्ड मिले और उसमें भी ज्यादा से ज्यादा पैसा हमको मिले। उसको भी उन्होंने कहा है कि हम जिस प्रकार से अच्छा अगर उसमें पहल करके काम करेंगे तो उसमें भी भारत सरकार और मंत्रालय हमको मदद करेगा। तो मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता सर, एक प्रश्न पॉलिटिकल आहे की एनडीए मध्ये आणखीन एक नवीन पक्षाची एंट्री होणार का महाराष्ट्रात, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या अनुषंगाने? कारण जयंत पाटलांनी काही नेत्यांच्या भेटी घेतल्याचं कळतं। असं आहे की ही तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेली बातमी आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रातनं एनडीए मध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही। आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील, कुठलाही नवीन पक्ष आता एनडीए मध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही। पण सोबतचे लोक सोडून जाऊ नये म्हणून अशा स्वरूपाच्या बातम्या पेरल्या जात आहेत का? आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही। जे त्यांच्यासोबत आहेत म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षात जे खासदार आणि आमदार आहेत यांना कोणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही। मध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश चारही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं होतं। नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात ज्या काही अडचणी होत्या, ज्या लिगसी इश्यूज होते, त्या संदर्भात बऱ्याच दिवसांपासून वाद चालले होते। त्यामध्ये कोणी किती पैसे द्यायचे या संदर्भातले काही वाद होते। गुजरातनी जे काही पैसे खर्च केलेले आहेत त्याच्यामध्ये जे शेअरेबल पैसे आहेत त्यात जे काही वेगवेगळ्या राज्यांना पैसे द्यायचे आहेत त्या संदर्भातले काही वाद होते। आणि त्यासोबत महाराष्ट्राचं एक मत होतं की नर्मदा प्रकल्प हा पूर्ण झाला, परंतु महाराष्ट्राला त्यातनं 20 तर मिळाली, पण जे 10 TMC पाणी महाराष्ट्राला त्यातनं कबूल केलं होतं ते मात्र मिळालेलं नाही। ते पाणी आम्हाला मिळालं पाहिजे। त्या दृष्टीने आजच्या बैठकीमध्ये फार चांगले निर्णय झाले आणि जवळपास इश्यूज क्लोज झाले। महाराष्ट्राला आता केवळ 27 कोटी रुपये देणं आहे, बाकी सगळं आपलं जे देणं आहे ते आता या ठिकाणी रद्द झालेलं आहे। आणि जे 10 TMC पाणी महाराष्ट्राला त्या ठिकाणी द्यायचं होतं त्याच्यामध्ये नर्मदा तापी डायव्हर्जन या स्कीममधनं 5 TMC आणि 5 TMCची मागणी आम्ही उकईमधनं केली होती, तर त्याही संदर्भात आज हा निर्णय झालेला आहे। आणि विशेषतः उकईमधनं ज्या काळामध्ये पाणी असतं, हा जो पावसाचा